मेघना घाग बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। हजारो आदिवासी महिलांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे। ग्रामसभा मोबिलायझर्सची मंजूर पदं कमी करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी या आंदोलकांची आहे। ग्रामसभा मोबिलायझर्सची मंजूर पदं कमी करण्याचा निर्णय रद्द व्हावा यासाठी आझाद मैदान या ठिकाणी हजारो आदिवासी महिलांकडून आंदोलन करण्यात आलं। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। पाहूयात। आझाद मैदान येथे दररोज बरीच आंदोलनं होत असतात। प्रत्येक जण आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन करत असतात। त्याच अनुषंगाने आज पेसा मोबिलायझर संघर्ष समितीकडून आंदोलन करण्यात येते। राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमधून आदिवासी महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। नेमका त्यांच्या मागण्या काय आहेत? त्यावेळेस जॉईनिंग झालं त्यावेळेस त्यांना फक्त 2000 रुपये मानधन होतं। एकदम तुटपुंज मानधनावरती ह्या काम करतात आणि त्यातही केंद्र सरकारने त्यांचे जर 2000 पदं जर रिक्त केले असेल तर हे महिलांच्या बाबतीत कसं धोरण आखतायत? लाडक्या बहिणी म्हणायचं, बेटी बचाव बेटी पढाव म्हणायचं, महिलाओं को मिला सन्मान। आम्हाला सन्मान हा असा मिळतोय का? हा तर सन्मान नाही आमचा। आमचे जे रिक्त पदं केलेले ते त्यांनी त्वरित भरावेत ही आम्ही सरकारला विनंती करतो। महिला जर काम करत असतील एका गावाला एका ग्रामपंचायतीला 17-22 पाडे धरून गावं आहे तर 3 ग्रामपंचायतीला एक व्यक्ती कसं काम करेल? तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे की आमची मागणी हीच आहे की आमच्या मानधनात वाढ झाली पाहिजे आणि आमचे पेसा मोबिलायझर पद आहे ते जसे तसे रेग्युलर राहिले पाहिजे अशा आम्ही सरकारला विनंती करतोय। सरकारला एवढीच विनंती आहे की थोडी जरी लाज असेल तर या लाडक्या बहिणींना फसवू नका, यांचा अपमान करू नका, यांना सन्मान द्या आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। पेसा मोबिलायझर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना किमान मानधन जे आहे ते कमी मिळत आहे। 4000 रुपये मानधन मिळत आहे। इतर देखील त्यांच्या मागण्या आहेत। त्याच संदर्भात आजचं हे धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट यशसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।